शिवराय मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर आपला बिटमार्कवाला प्रोजेक्ट वर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसू लागेल। तर मित्रांनो, आपले सॉन्ग हे टेलिग्रामला आपल्याला मिळून जाईल। तर मित्रांनो, आपण एक फोटो आपल्याला ॲड करूया। तर मित्रांनो, असे फोटोवर क्लिक करून फिट कंपोजिशन एरियावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर पहिली जी बिट आहे तिथेपर्यंत आपल्याला फोटो खेचायचा आहे। नंतर तुम्हाला दुसरा फोटो क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर तो देखील फोटो फिट कंपोजिशन एरियावर क्लिक करायचे आहे। नंतर तुम्हाला अशा काही 3 लेयर दिसून येतील। तर मित्रांनो, हे आपल्याला एडिट ग्रुपवाले ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इमेज इथनं ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, राहिलेले नंतरचे फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो, मी फटाफट फोटो ॲड करून घेतो। मित्रांनो, फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचे आहे। आपली PNG वाल्या ऑप्शनवर क्लिक करून ही PNG ॲड करून घ्यायची आहे। ॲड केल्यानंतर ती PNG आपल्याला शेवटपर्यंत खेचायची आहे। नंतर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर शेक इफेक्टवाल्या प्रोजेक्टवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पहिला इफेक्ट आपल्याला हा आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी इफेक्ट हा कॉपी करतो। कॉपी केल्यानंतर बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करून बिटमार्कवाला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, पहिला जो फोटो आहे त्याला हा पहिला इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असा काही इफेक्ट दिसून येईल। तर नंतर बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर दुसरा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर हा छोटावाला शेक इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। नंतर बिटमार्कवाला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, हा छोट्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो, बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। नंतर शेकवाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। नंतर थोडे पुढे घ्यायचं आहे। नंतर हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। तिसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करून झाल्यानंतर बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। बिटमार्कवाला प्रोजेक्ट नंतर ओपन करायचा आहे। नंतर आपल्याला पुढे येऊन तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि लास्टवाल्या इमेजला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे। तिसरा इफेक्ट नंतर आपल्याला कॉपी करायचा आहे, बॅक यायचा आहे। नंतर आपल्याला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। नंतर हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे, चौथा। नंतर बिटमार्कवाला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, हा इफेक्ट आपल्याला चौथ्या इमेजला पेस्ट करायचा आहे। नंतर लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। नंतर आपल्याला शेवटून आधी जो इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा 100% रेडी होऊन जाईल। नंतर आपल्याला एक्सपोर्टवाल्या ऑप्शनमध्ये क्लिक करून आपल्या क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा।